यावेळेस आजच्या मन्नासाठी जे शास्त्रपाठ आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारामधून दुसरे इतिहास याचा 26वा अध्याय 16 ते 23 वचने. दुसरे इतिहास याचा 26वा अध्याय 16 ते 23 ही वचने. नव्या करारामधून प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 4 वचने 1 ते 11. नव्या करारामधून प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 4 वचने 1 ते 11 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. आजऱ्या याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजकपण करीत असलेले 80 पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. त्यांनी उजया राजास प्रतिकार करून म्हटले, हे उजया, परमेश्वरापित्यार्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. अहोरानाचा वंश जे याजक यांनी धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहे. अशाने परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही. तेव्हा उजयास क्रोध आला. धूप जाळण्यासाठी त्याने हातात उभाटणे घेतले होते आणि तो याजकावर संतापला असता त्याच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले. आजऱ्या मुख्य याजक व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी त्यास तेथून लवकर घालवून दिले. परमेश्वराने आपणास तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. उजया राजा अमर कोडी राहिला. तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे. त्यास परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले व त्याचा पुत्र योताम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देश लोकांचे शासन करू लागला. उजयाची अतपासून इथपर्यंत सर्व अविष्ट कृत्ये ओमाजाचा पुत्र यशया संदेष्टा यांनी लिहिलेले आहेत. उजया आपल्या पितराजवळ जाऊन निजला. तो कोडी होता म्हणून राजाच्या खाजगी मशानभूमीत त्याला मूठ माती दिली. त्याचा पुत्र योताम त्याच्या जागी राजा झाला. प्रगटीकरण याचा 4था अध्याय 1 ते 11. प्रगटीकरण याचा 4था अध्याय 1 ते 11. स्वर्गाचा साक्षात्कार. यानंतर मी पाहिले, तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लागलाच मी आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्पे व सार्दी या रत्नासारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनावर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. राजासनाच्या आतून विजावाणी व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा घोऱ्यासारखा, तिसरा माणसांच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार तो सर्वसमर्थ प्रभुदेव असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाहीत. राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव सन्मान व उपकारस्तुती करीतात तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करीतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस.
कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तरुणाच्या ओढीत तरुणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तरुणाच्या होडीत तरुणाच्या होडीत. तेथे मी पाहिल नोहाला, तेथे मी पाहिल नोहाला. दारू पण तेथे नसणार, दारू पण तेथे नसणार. नोह तेथे असणार, दारू तेथे नसणार. नोह तेथे असणार, दारू तेथे नसणार. स्वर्गाच्या वैभवीला जा, स्वर्गाच्या वैभवीला जा. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत तारणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत तारणाच्या ओढीत. तेथे मी पाहिल मोशेला, तेथे मी पाहिल मोशेला. काठी पण तेथे नसणार, काठी पण तेथे नसणार. हो मोशे तेथे असणार, काठी तेथे नसणार. मोशे तेथे नसणार, काठी तेथे नसणार. स्वर्गाच्या वैभवीला जा, स्वर्गाच्या वैभवीला जा. स्वर्गाच्या राज्यात मी चालो, तारणाच्या ओढीत तारणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात मी चालो, तारणाच्या ओढीत तारणाच्या ओढीत. तेथे मी पाहिल पेत्राला, तेथे मी पाहिल पेत्राला. कोंबडा पण तेथे नसणार, कोंबडा पण तेथे नसणार. पेत्रे तेथे असणार, कोंबडा तेथे नसणार. पेत्रे तेथे असणार, कोंबडा तेथे नसणार. स्वर्गाच्या वैभवी राजा, स्वर्गाच्या वैभवी राजा. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत तारणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, तारणाच्या ओढीत तारणाच्या ओढीत. तेथे मी पाहिल येशूला, तेथे मी पाहिल येशूला. मी पण तेथे असणार, मी पण तेथे असणार. येशू तिथे असणार, मी पण तेथे असणार. येशू तिथे असणार, मी पण तेथे असणार. स्वर्गाच्या वैभवी राजा, स्वर्गाच्या वैभवी राजा. स्वर्गाच्या राज्यात मी चालो, तारणाच्या ओढीत तारणाच्या ओढीत. स्वर्गाच्या राज्यात मी चालो, तारणाच्या ओढीत तारणाच्या ओढीत. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नामाला तोच आपुला तारणारा, या सर्वांच्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नामाला तोच आपुला तारणारा, या स्तवात्याला. तो जगाचा दाता पालक, मालक या विश्वाचा. तो जगाचा दाता पालक, मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पुनी प्राण उठला तारायाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नामाला
फुला तारणारा या स्तवात्याला. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या मागाला. तोची फुला तारणारा या स्तवात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगतियाचे दैवी आरोग्याचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नामाला. तोची फुला तारणारा या स्तवात्याला. त्याचे वावे मनी जयाचा स्वीकारा हो त्याला. त्याचे वावे मनी जयाचा स्वीकारा हो त्याला. जगदुधारक जीवन सत्य अळवा नित्य तयाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला. तोची फुला तारणारा या स्तवात्याला. गीतकर्ता लिहिताना असं म्हणतो कि शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. स्तोत्रकर्ता लिहिताना असं म्हणतो की आईच्या उदरामध्ये माझी जडणघडण होत असताना माझी आकृती तुझ्यापासून गुप्त नव्हती. त्याच देवबाप्पाने आपल्या सर्वांना निर्माण केलं आणि आपल्या सर्वांच्या पापासाठी आपल्या एकुलता एक पुत्राला पाठवलं. आपण मगाशीच यशायाचा 53वा अध्याय वाचला. आपण देवबाप्पाचे आभार मानूया त्याच्या त्या प्रेमासाठी जे अनंत आहे, जे अलौकिक आहे. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से. दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से. दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के. मेरा सारा दंड से लिया उसने. कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझको मुक्ति और चंगाई दे दी है. जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के. मेरा सारा दंड सह लिया उसने.
कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दिए। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे उसने भरपूरी से। खतरा और सब मुसीबतों से आके पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे उसने भरपूरी से। खतरा और सब मुसीबतों से आके पुतली जैसे संभाला मुझे। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. आजचा जो संदेशाचं शीर्षक आहे ते संदेशाचं शीर्षक आहे प्रगटीकरणाचं पुस्तक, याचा 4था अध्याय. आणि 4थ्या अध्यायामध्ये आल्यानंतर आम्ही पाहतो 2ऱ्या वचनात, लागलाच मी आत्म्याने संचरित झालो, तो पहा स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. त्या राजासनावर कोणी एक बसलेला आहे. गॉड इज ऑन द थ्रोन. परमेश्वर राजासनावर बसलेला आहे. आमचा प्रभू राजासनावर बसलेला आहे. परंतु ज्या वेळेस प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायात येऊन आम्ही हे वचन वाचतो त्यावेळेस एकदम आलं नाही. आमची अनेक वेळेस गफलत, आमची गैरसोय ही होती की आम्ही शास्त्र अध्यायामध्ये वाचतो आणि अध्यायामध्ये शास्त्र वाचायला सुरुवात केली की पवित्र शास्त्राचा अर्थ आहे तसा आम्हाला येत नाही. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस अध्यायाशिवाय शास्त्र वाचू त्यावेळेस पवित्र शास्त्राचा अध्याय अर्थ आम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे समजणं किंवा त्याच्या जवळ जाणं आम्हाला बहुतांशी शक्य होऊ शकतं. कारण प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी तो लिहित असताना एका दाराविषयी लिहित आहे की ज्या मंडळीचं दार आहे, लाउदिकिया मंडळीचं दार आहे, की ज्या लाउदिकिया मंडळीच्या दारावरती प्रभू येशू ख्रिस्त मंडळीच्या बाहेर उभा राहून मंडळीचं दार वाजवतो आणि तो म्हणतो, अरे कुणीतरी दार उघडा. लाउदिकिया मंडळीतले जे लोक आहेत, हे लाउदिकिया मंडळीतले लोक ज्या ठिकाणी ख्रिस्त नाही अशा मंडळीमध्ये उपासना करणारे लोक आहेत. लाउदिकिया मंडळी पुनरुत्थित ख्रिस्ताचं अस्तित्व नव्हतं, त्याला ह्या मंडळीने बाहेर ठेवलं होतं. आणि बाहेर ठेवल्यानंतर तो म्हणतो, अरे तुम्ही उपासना करत आहात, दार उघडा, मला आत यायचंय. काही महिन्यापूर्वी एक आर्टिकल वाचलं आणि ते आर्टिकल होतं की बऱ्याच वेस्टर्न कंट्रीजमध्ये काही ठिकाणी चर्चेस बंद पडत आहेत. आणि मग ते चर्चेस बंद पडत आहेत तर त्याची कारणं एका माणसाने शोधून काढली. त्याच्यामधलं एक कारण आहे, आम्ही जर बायबल सारखं चर्च जर चालवत नसू, बायबलच्या नियमाप्रमाणे जर मंडळी चालवत नसू तर मग ते चालू राहण्यापेक्षा बंद झालेलं फार चांगलं आहे. दुसरी गोष्ट त्यात त्यांनी उल्लेख करताना केलेला त्या आर्टिकलमध्ये, जर एखाद्या मंडळीमध्ये देवाचा गौरव होत नाही, देवाला सन्मान मिळत नाही, केलेली आराधना आणि उपासना आत्म्याने आणि खरेपणाने होत नाही, त्यापेक्षा मंडळी बंद झालेली बरी. कारण की मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. मंडळी कुठल्याही प्रकारची असणारी पतसंस्था किंवा मंडळी कुठल्याही प्रकारचा क्लब नाहीये. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की ज्या ठिकाणी देवाला कोपऱ्यात बसवलंय, एक काळ ख्रिस्ती महामंडळाच्या काळामध्ये होता
की ज्या काळामध्ये आमच्या हातामध्ये आज बायबल आहे तसं बायबल लोकांच्या हातामध्ये नव्हतं. चर्चमध्ये बायबल असायचं आणि हे बायबल जे आहे साखळ दंडाने बांधून ठेवलेलं असायचं. सर्वसाधारण माणसांना बायबल उपलब्ध होत नव्हतं, ते बायबल वाचू शकत नव्हते. बायबल फक्त चर्चमध्ये आहे. चर्चमध्ये असणारे जे धर्म पुढारी आहेत हे जे बायबल वाचतील त्या बायबलमधून ते जे सांगतील तेवढंच लोकांपर्यंत पोहोचेल. त्यांना बायबल वाचायच्या कुठलीही परवानगी नव्हती. बायबल साखळ दंडामध्ये बांधलेलं होतं. अशा काळातूनही मंडळी गेली आणि मग ते बायबल चर्चमध्ये कुठेतरी एका बाजूला असायचं. आणि तो लिहित असताना, आर्टिकल लिहित असताना तो माणूस लिहिताना असं म्हणतो, जर चर्चमध्ये बायबल शिवाय बाकी सगळं घडत असेल, बायबलच्या असणाऱ्या नीतिमत्वाशिवाय बाकी सगळं घडत असेल, बायबलमध्ये सांगितलेल्या प्रीतीशिवाय सगळं घडत असेल, बायबलमध्ये सांगितलेल्या आमच्या असणाऱ्या आध्यात्मिक जीवनाशिवाय सगळं घडत असेल, तर ते चर्च नसलेलं बरं. लाउदिकिया मंडळीतला ख्रिस्त बाहेर आहे, तो दार वाजवतो आणि तो म्हणतो मला आतमध्ये घ्या. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 2 आणि 3 मध्ये 7 वेळेस हा असणारा संत योहान पुनरुत्थित ख्रिस्ताने 7 मंडळाला आलो. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. आणि मग 3ऱ्या अध्यायातून 4थ्या अध्यायात आम्ही येतो आणि आता कानापासून देव आता दृष्टीकडे आलेला आहे आणि तो म्हणतो योहाना इकडं वर आहे. पहिलं त्याने ऐकला आवाज, कारण की आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रिय बंधू भगिनींनो, ज्याला आत्मिक कान आहेत तोच माणूस देवाचा आवाज, पवित्र शास्त्राचा आवाज, पवित्र आत्म्याची कृपा, पवित्र आत्म्याचं हितगुज, पवित्र आत्म्याचं जोरात ओरडणं, पवित्र आत्म्याच्या अंतःकरणावरची थाप ही त्यालाच समजते की ज्याचा आत्मा देवाच्या आत्म्यासंगती जोडलेला आहे. नाही तर आम्ही थोडा वेळ ख्रिस्ती आहोत, थोडा वेळ आम्ही ख्रिस्ती इतर आहोत, थोडा वेळ आम्ही देवाचे आहोत, थोडा वेळ आम्ही देवापेक्षा बाहेरचे आहोत. आणि म्हणून तो म्हणतोय 4थ्या अध्यायात म्हणतो यानंतर मी पाहिले, आता योहानाला पाहायला बोलवलंय. इतक्या वेळ आत्मा म्हणतो ली आत्मा मंडळास काय म्हणतो. आता म्हणतो योहाना आता पाहायला यायचंय तुला जे घडणार आहे ते. 7 मंडळामध्ये 5 मंडळ्या इनकम्प्लीट आहेत. 2 मंडळांना ख्रिस्त दोषण देत नाही, परंतु 2 मंडळांकडे चांगलं काही नाही. सार्दिस मंडळीकडे ख्रिस्ताला सार्दिस मंडळीत चांगलं काही भेटलं नाही. लाउदिकिया मंडळीमध्ये ख्रिस्ताला चांगलं काही दिसलं नाही. आमचा ख्रिस्त ज्या वेळेस मंडळीमध्ये येतो ना, त्यावेळेस तो आल्यानंतर लोकांनी सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही, तर तो स्वतः मंडळीमध्ये फिरतो, मंडळीमध्ये जातो, मंडळीमध्ये थांबतो आणि मग तो मंडळीचं निरीक्षण करून तो म्हणतो ही मंडळी अशी आहे. आणि लाउदिकिया मंडळीविषयी तर तो म्हणतो अगं तुझ्याकडे मंडळी म्हणून काही नाही चांगलं. जो दृष्टांत मी त्या स्वर्गारोहित होत असताना दिला होता, त्यानंतर पेंटिकॉस्टच्या दिवशी दिला, त्यानंतर असणाऱ्या प्रेषितांनी पत्र लिहून आणि लोकांनी पत्र लिहून मंडळाला कळवलं, ज्यामध्ये देवाचा आत्मा काम करत होता ते तुझ्यामध्ये काही दिसत नाही. लाउदिकिया मंडळीमध्ये ख्रिस्ताला चांगलं काहीच दिसलं नाही. आणि लाउदिकिया मंडळी गर्विष्ठ मंडळी होती. लाउदिकिया मंडळी ही गर्वाने फुगलेली, कारण ती म्हणते आमच्याकडे पुष्कळ सोनं आहे. त्या काळात आज पैसे, त्या काळात सोनं म्हणजे लोकांची धनदौलत होती. आणि ख्रिस्त म्हणतो अरे तुझ्याकडं सोनं आहे ते जगिक आहे, त्याचा उपयोग स्वर्गात काय होणार नाहीये. तुला त्या ठिकाणी येण्यासाठी माझ्याकडून विकत घ्यायला वस्त्र हवेत. तुझ्या त्या सोन्याने आणि पैशा रुपयाने तुला आध्यात्मिक वस्त्र विकत घेता येणार नाहीत. ज्या वेळेस 10 कुमारिकाचा दृष्टांत येशूने सांगितला, त्यावेळेस घोषणा आली की वर येत आहे तयार राहा. त्यावेळेस सगळेजण उठले, आपला दिवा स्वच्छ करू लागले. त्यातल्या 5 जणी ज्या आहेत ह्या हुशार होत्या, त्यांनी आपल्या दिव्या संगती थोडंसं जास्तीचं तेल संगती आणलं होतं. परंतु 5 जणी त्या मूर्ख आहेत, त्या म्हणाल्या आम्हाला थोडंसं तेल द्या. आध्यात्मिक तेल एकमेकांना देता येत नाही, ज्याचं त्यांनी आपापलं तेल गोळा करायचं असतं. आणि त्यांना सांगताना सांगितलं आमचंच पुरेल की नाही माहित नाही, आता नुसतं म्हटलंय वर येत आहे, तो अजून कधी येईल माहित नाही. त्यापेक्षा तुम्ही गावात जाऊन तेल विकत घेऊन या. आणि शास्त्र असं म्हणतं त्या 5 मूर्ख कुमारी तेल विकत घेण्यासाठी गावात गेल्या. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे तेल विकत घेण्यासाठी पैसे होते. जगाचे पैसे, जगाची धनदौलत आत्मिक तेल विकत घेण्यासाठी उपयोगाची होत नाही.
आणि तोपर्यंत वर आला, दार बंद झालं आणि दार बंद झाल्यानंतर त्या बाहेरून आम्ही आलो, दार उघड. ते म्हणाले, मी तुम्हाला ओळखत नाही. आता ह्या लावदिक्या मंडळीला ख्रिस्त दोष लावतो आणि दूषण लावल्यानंतर संत योहानाला म्हणतो, योहाना इकडे वर आहे, पहा मी तुला काय दाखवत आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक हे पाहण्याचं पुस्तक आहे. योहानाने ज्याप्रमाणे पाहिलं, 7 मंडळांना ज्यावेळेस पत्र पोहोचली किंवा हे पुस्तक पोहोचलं, त्यावेळेस त्या मंडळ्या वाचत असताना त्यांना त्याचं असणारं चित्र समोर दिसत होतं. आणि तो म्हणतो, त्यावेळेस इकडे इनकम्प्लीट 7 मंडळ्या, कुठली जगातली मंडळी परिपूर्ण नाही. ज्याप्रमाणे जगातला कुठलाही माणूस परिपूर्ण नाही, त्याप्रमाणे जगातली कुठलीही मंडळी परिपूर्ण नाही. प्रत्येक मंडळीमध्ये काही ना काहीतरी कमतरता आहेत. आणि ह्या 7 इनकम्प्लीट मंडळ्या, तरी देव ख्रिस्त त्यांच्यावरती कृपा करतो आणि ह्या इनकम्प्लीट मंडळाकडून तो योहानाला म्हणतो, योहाना आता तुझा फोकस तिथून पुढे सरकव, मी तुला आता स्वर्गात घेऊन चाललोय, येऊन पहा स्वर्गामध्ये परिपूर्ण उपासना आहे. इकडे लावदिक्या मंडळी ख्रिस्ताला उपासनेसाठी हात घेत नाही, पण स्वर्गामध्ये एक परिपूर्ण उपासना आहे. आणि जी उपासना ज्याची केली जात आहे तो राजासनावर बसलेला आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 38 वेळेस हा शब्द येतोय, राजासन राजासन राजासन. त्या 38 वेळेस तो सांगताना म्हणतोय की देव राजासनावर बसलेला आहे, आसनावर बसलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस आम्ही जगाच्या असणाऱ्या राज लोकांकडे येतो त्यावेळेस त्याला सिंहासन म्हटलंय, कारण सिंहासन संपुष्टात येतं आणि राजासन देवाचं आहे, ते कधीच संपुष्टात येत नाही. बायबलमध्ये वारंवार अनेक वेळेस लिहिले, तो अनादी कालापासून अनंत कालापर्यंत पिढ्या आणि पिढ्या तो राजासनावर स्थानापन्न आहे. त्याचं राजासन कुणी काढून घेऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याच्यावरती आमचा सर्वसमर्थ देव बसतो त्याला राजासन म्हटलेला आहे. आणि ह्या राजासनाचा उल्लेख यशाचा ग्रंथ 6वा अध्याय 1ल्या वचनामध्ये आलाय, की ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे, उज्जिया राजा मरण पावला, त्यावेळेस मी सर्वसमर्थ परमेश्वराला उच्च स्थानी आसनावर बसलेलं पाहिलं, त्याच्या सोंग्याने मंदिर भरलेलं होतं. यशाच्या ग्रंथामध्ये तो परमेश्वर राजासनावर बसलेला आहे. कधी? ज्या वर्षी उज्जिया राजा मरण पावला. म्हणून दुसरे इतिहास मधला शास्त्रपाठ वाचलेला आहे की उज्जिया राजा मरण पावला. तो कसा मरण पावला? उज्जिया राजा जो आहे याने इस्रायलावरती 52 वर्षाची कारकीर्द चालवली. 52 वर्ष तो राज्यकारभार करत होता. आणि ह्या 52 वर्षामध्ये सुरुवातीला त्याच्या वडिलाच्या नंतर तो ज्यावेळेस राजा झाला त्यावेळेस तो असं साधारणतः 18 वर्षाचा होता. आणि हा असणारा उज्जिया राजाने राज्यकारभार सुरू केला. त्यावेळेस त्याने बरंच चांगलं केलं, परंतु आपल्या वडिलासारखं तो देवाच्या नादी लागला, देवाच्या गोष्टी करत होता, परंतु तो जे रुटीन आहे ते करत होता. परंतु त्यावेळेस उंच डोंगरावरती असणाऱ्या वेगवेगळ्या देवदैवतांच्या वेद्या त्याने पाडून टाकल्या नाहीत. त्या वेद्यांकडे त्याने लक्ष लावलं नाही, ती मंदिरं त्याने पाडली नाही. इस्रायलाला त्याने मार्गच ठेवला की तुम्ही तिथे जाऊ शकता. तो हे सगळं करत राहिला. एवढंच नव्हे तर त्याने स्वतःसाठी चांगलं असणारं मिलिटरी तयार केली, चांगलं सैन्य तयार केलं की जे युद्धामध्ये उपयोगात येईल. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये हे असणाऱ्या उज्जिया राजाने त्याच्या लोकांनी त्याला असं काय हत्यार करून दिलं की जे लावल्यानंतर ते ऑटोमॅटिकली बाण मारायचं. आणि हा सर्व तो यशस्वी झाला. ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये तो यशस्वी होत चालला होता, वर चढत चालला होता, त्यावेळेस हा एक दिवस देवाच्या मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये येऊन म्हणाला, मी देवाच्या मंदिरामध्ये धूप जाळणार आहे. काय जाळणार आहे? तो एवढंच म्हटला नाही. शास्त्रपाठ आम्ही जो वाचला दुसऱ्या इतिहासामध्ये त्यात लिहिले की तो देवाच्या मंदिरामध्ये धूप जाळण्यासाठी जिथे आला, देवाच्या मंदिरामध्ये धूप जाळण्याचं एक विशिष्ट ठिकाण आहे, त्या ठिकाणीच धूप जाळावा लागतो. पवित्र देवाने दिलेला जो निवास मंडप आहे किंवा नंतर शल्मोनाने बांधलेलं मंदिर, याच्यामध्ये पण 3 भाग आहेत. एक आहे अंगण, दुसरा आहे पवित्र स्थान, तिसरा आहे परम पवित्र स्थानामध्ये. परम पवित्र स्थानामध्ये कोणीही सहज जाऊ शकत नव्हतं. वर्षामध्ये एकदाच आरोनाच्या कुळातील प्रमुख याजक स्वतःसाठी आणि संपूर्ण राष्ट्रासाठी प्रायश्चित्ताचं रक्त हा घेऊन तो जाऊन त्या असणाऱ्या शिंगांना, म्हणजे त्या असणाऱ्या शिंगांना लावून वेदीवरती तो शिंपडत असे आणि तो पुन्हा उलटा मागे येत असे. त्याने देवाच्या वेदीला, देवाच्या त्या असणाऱ्या कर्राच्या कोशाला कधी पाठ दाखवली नाही. त्याने असं जायचं आणि असंच मागे यायचं. आता झालं माझं काम, तो फिरला नाही.
तो तसंच उलट त्याने मागायचं. आज जात असताना भीत भीत कापत कापत, हे वर्षात एकदा. परंतु जे पवित्र स्थान आहे, पवित्र स्थानामध्ये 3 गोष्टी होत्या. एका बाजूला दीपवृक्ष, दुसऱ्या बाजूला समक्षतेच्या भाकरीचा टेबल आणि पुढच्या बाजूला सुवर्णाची विधी, की ज्या सुवर्णाच्या विधीवरती सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी देवाला होम अर्पण केला जायचा किंवा देवाला सुवासिक द्रव्य, सुवासिक वस्तू अर्पण, की ज्यातून देवाला सुवास मिळायचा. आणि ते अर्पण करण्याची जबाबदारी देवाने आरोन आणि त्याच्या असणाऱ्या याजकाच्या कुळाला दिली होती. तुमच्याशिवाय हे कोणी करायचं नाही. आणि त्यांची असणारी रीत, दाविदाने त्याच्या काळामध्ये कुठलं कुळ कुठल्या काळामध्ये जाऊन देवाच्या मंदिरामध्ये दिवा स्वच्छ करेल, भाकरी ठेवेल, त्या सुवर्णाच्या विधीवरती तो धूप जाळेल, हे करण्यासाठी त्याने नेमस्त केले. आणि त्यावेळेस हा उज्जिया राजा, की ज्याची ते सेवा नव्हती, ज्याला देवाने त्यासाठी पाचारण केलं नव्हतं, देव त्याला त्यासाठी बोलावलं नव्हतं, देवाने त्याला तू राजा आहेस, राजा म्हणून राहा, लोकांचं ऍडमिनिस्ट्रेशन कर, तू इकडं घुसायचं नाहीस. परंतु त्याच्या मनामध्ये आता उन्मत्त बुद्धी आली आणि तो म्हणाला की मी जाऊन देवाच्या पवित्र स्थानामध्ये घुसून मी यावेळेस धूप जाळणार आहे. आणि म्हणून तो आतमध्ये आला. जसा तो देवाच्या पवित्र स्थानात घुसला तसा प्रमुख याजक मध्ये आला आणि तो म्हणाला तू हे करू शकत नाहीस. त्याच्या संगती 80 लोक संगती आले होते, 80 याजक. ते म्हणाले तू हे करू शकत नाहीस, ही तुझी सेवा नाही. प्रिय बंधू भगिनी, नवीन कराच्या काळात पण आमची काय सेवा आम्ही ओळखायला पाहिजे. आम्ही सगळ्या सेवा करू शकत नाही. संत पाऊल म्हणताना फार सुंदर लिहितो, तुमच्यापैकी मी सगळ्यांचे बाप्तिस्मे केले नाहीत, 2-4 जणांचे मी केले यासाठी की सुवार्ता विपरीत होऊ नये किंवा फलदायी निष्फळ होऊ नये. परंतु देवाने मला सुवार्ता सांगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. देवाने मला बाप्तिस्मा करण्यासाठी पाचारण केलं नाही. आम्हाला कोणत्या सेवेसाठी पाचारण केलंय हे ज्याला त्याला माहित आहे. आणि त्याने ते तेवढंच केलं पाहिजे. प्रार्थनेसाठी पाचारण केलं ना, प्रार्थनाच केली पाहिजे. पण आपल्या देशामध्ये गडबड आहे. आपल्या देशामध्ये सेवा करणाऱ्याला जोपर्यंत पाळक म्हणत नाही तोपर्यंत त्याला मंडळी पण सेवक म्हणून स्वीकारत नाही. फार कठीण गोष्ट आहे होय. जर देव एखाद्याला म्हणतो तुम्हाला तो सुवार्तिक म्हणून राहा आयुष्यभर. डॉक्टर बिलीग्राम आयुष्यभर सुवार्तिक म्हणून राहिले. त्यांना एकदा विचारलं होतं तुम्हाला काय म्हणलं, ते म्हणे मला सुवार्तिक ही संकल्पना माझ्या पुढे लावली फार आवडेल. प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या अलीकडचं पुस्तक यहुदाचं पत्र, ज्यावेळेस आम्ही प्रेषितांच्या कृत्यापासून जसं जसं वाचत पुढे येतो तसं तसं प्रेषितांमध्ये बदल होत गेला. सुरुवातीला म्हणजे प्रेषित अमुक अमुक, प्रेषित तमुक तमुक, पण नंतरच्या पत्रामध्ये सगळे प्रेषित असं म्हणतात तुमचा बंधू, तुमचा बंधू, तुमचा बंधू, सारखा बंधू आणि तुमचा भाऊ ही शब्दरचना येते. आणि प्रिय बंधू भगिनींनो, ते म्हणतात की तू उज्ज्या, तू या, तरी त्याला राग आला ज्यावेळेस त्याला जे तुझं नाही ते तू करू नकोस, ज्यासाठी तुला पाचारण केलंय ते तू कर. एस्तेर राणी, हिला ज्या वेळेस त्या राजाच्या दरबारामध्ये त्याला राणी म्हणून बोलायचं होतं, ती राणी म्हणून निवडली गेली. आणि राणी म्हणून निवडली गेल्यानंतर ज्या वेळेस यहुदी लोकांवरती, त्या देवाच्या लोकांवरती, तिच्या समाजावरती ज्या वेळेस आता आसूड उगरला गेला, त्या असल्याने डिक्री पास झाली, GR पास झाला, लोकांना सांगितलं असं असं करायचंय, त्यावेळेस तिच्या भावाने तिला निरोप पाठवला. ते म्हणते तू राजमंदिरामध्ये आहे म्हणून तू वाचशील का? देवाने तुला आज त्याच्या लोकांचं संरक्षण करावं म्हणून पाचारण केलं नसेल काय? एस्तेरच्या पुस्तकामध्ये कुठंही देव शब्द नाहीये, परंतु जिथं देव टाकायला पाहिजे ते हे वचन आहे. तुला यासाठीच बोलावलं नसेल का? तुला यासाठीच पाचारण केलं नसेल का? आम्ही ज्या स्थानावर आहोत त्या स्थानावर देवाने आम्हाला यासाठीच ठेवलेलं आहे की आम्ही देवाच्या लोकांचा सांभाळ करावा म्हणून देवाने ठेवले. देवाच्या लोकांना अधोगतीकडे नेण्याचं काम शास्त्री आणि पुरुषांनी केलं, कारण की त्यांना कारण शास्त्री आणि पुरुषी फक्त स्वतःच्या जीवनामध्ये इंटरेस्टेड होते. मागच्या आठवड्यात मी बोलल्यानंतर काय म्हणले, पाळक साहेब काय झालं? मी म्हणलो मी स्पष्टपणे सांगितलंय, प्रार्थना करा, चर्चा नको. प्रार्थना करा, चर्चा नको. कारण प्रार्थना मार्गदर्शन करते.
मला जर प्रार्थना, मी प्रार्थनाच केली पाहिजे. देवाने जर मला देण्याचं दान दिलं तर मी द्यायलाच हवं. देवाने मला काउन्सिलिंग सांगितलं तर काउन्सिलिंग केलीच पाहिजे. देवाने जर मला चर्चच्या बेंच पुसायला बोललं तर मी ते करायलाच हवं. देवाने जर मला पंखे सोच मी ते करायलाच हवं. ज्यासाठी देवाने मला पाचारण केलं ते मी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून संत योहानाने वर गेल्यानंतर पाहिलं, राजस्थानावर एक बसलाय आणि त्याच्या समोर, त्या राजस्थानावर बसलेल्या समोर 24 आसनं बाजूला आहेत. समोर मोठा समुदाय आहे आणि सगळं तो पाहतो. त्याचे डोळे दिपले. परमेश्वर मंडळीला पाहण्यासाठी बोलावतो. आमचं जे पाचारण आहे. आणि उज्ज्या ते विसरला. आणि हा उज्ज्या राजाने ज्या वेळेस त्याला देवाचे सेवक ज्यांना नेमस्त केले सेवेला ते थांबवत होते, याची त्याला वाटलं असेल मी मोठा आहे, मी राजा आहे. चर्चच्या इतिहासामध्ये किंवा जगाच्या इतिहासामध्ये पाळक लोकांना पोशाख का आला माहिती आहे का? ज्या वेळेस 325 मध्ये 321 ते 325 मध्ये कॉन्स्टंटाईन बादशाह ख्रिस्ती झाला. आणि हा कॉन्स्टंटाईन बादशाह ख्रिस्ती झाल्यानंतर त्यावेळेस त्याच्यानंतर ज्या वेळेस रोमी राजा यायचा त्यावेळेस राजाचा अभिषेक करण्यासाठी त्या असणाऱ्या रोम शहरातला जो मंडळीचा प्रमुख आहे ते बिशप म्हणायचे, पाळक म्हणायचे, त्यांनी जाऊन त्याला अभिषेक करायचा. आणि मग त्याने अभिषेक केला की पाळकाला वाटायचं मी मोठा आहे, मी राजाला अभिषेक करतो ना, मी राजाला अभिषेक करतो. आणि मग राजाला असं वाटायचं अरे चर्चच्या सगळ्या गरजा आर्थिक मी पुरवतो म्हणून मी मोठा आहे. आणि हा ताणतणाव सुरू राहिला आणि चर्चनी त्यातून मार्ग काढला. चर्च म्हणाले आपण आपल्या स्वतःचा पोशाख आणू. म्हणून जर तुम्ही बघितलं ना, रोम शहरामध्ये राहत असणारा जो पोप आहे त्याचा टोप जो आहे तो फार महत्वाचा मोठा आहे. आणि त्या टोपावरती जे लिहिलेलं आहे ना, देवाने नेमस्त केलेला, म्हणजे त्याने राजाचं खच्चीकरण करून टाकलं. ज्यासाठी देवाने आम्हाला बोलवलं ते आम्ही केलं पाहिजे. आणि देव आम्हाला सांगतो कशासाठी बोलावलं. ज्यासाठी देव ते करतो. आणि म्हणून त्या उज्ज्या राजा म्हणतो नाही, त्याला राग आला, त्याने धुपाटणं घेतलं. आणि शास्त्र असं म्हणतं त्याच दिवशी देवाचा तेथेच देवाच्या मंदिरामध्ये त्या पवित्र स्थानात देवाचा तडाखा त्याला बसला आणि तो निष्कांत कोडी झाला. आणि मरेपर्यंत त्याने त्याचं आयुष्य एका घरामध्ये घालवलं ज्या ठिकाणी त्याला कुणी भेटत नव्हतं. मला अनेक वेळेस जेवण पण त्याला असं सरकून देत असतील, कारण की जुन्या काळात नियमशास्त्रातील ज्याला कोड झालंय त्याला जेवण कसं द्यायचं, त्याची सावली पडू द्यायची नाही. तो राजा असून तिथं गेला. पवित्र शास्त्रामध्ये अजून एक माणूस आहे, त्याचं नाव आहे नबुखदनेस्सर राजा. हा नबुखदनेस्सर राजा जो आहे हा ज्या वेळेस बाबेल नगरीमध्ये आला, त्याच्या गच्चीवर फिरत असताना बाबेल नगरीकडे पाहिलं आणि तो म्हणत असताना म्हणाला, हे बाबेल नगरी, हे सगळं वैभव मी तुला दिलंय. आणि तिथंच देवाने त्याला तडाखा दिला. आणि तो रानगाढवासारखा जंगलामध्ये जाऊन तो वारायला. त्याची केस वाढली, त्याची नखं वाढली, तो गवत खाऊ लागला. 7 वर्षाचा काळ गेला, कारण की त्याने देवाचं स्थान देवाला दिलं नाही, देवाचं वैभव देवाला दिलं नाही. उज्ज्याने ते केलं. मरेपर्यंत तो कोडी राहिला. प्रिय बंधू भगिनींनो, देव राजासनावर बसलेला आहे. ह्याचा अर्थ आहे की देव आजही राज्य करतो. देवाचं राज्य सदा सर्व काळाचं आहे. आणि म्हणून शास्त्र म्हणतं की देव राज्य करतो, देवाचा अधिकार तो आहे. आणि म्हणून शास्त्र म्हणताना आम्हाला म्हणतो देव राजे स्थानापन्न करतो. आणि म्हणून देवाने जे राजे दिले त्यांना नावं नाही ठेवायची, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. काय द्यावा परत तो आम्हाला केंद्रात हेच सरकार दिलं. त्यांचं सरकार यायच्या अगोदर आम्ही प्रार्थना करायची. जे काही सरकार आले त्यासाठी प्रार्थना करणं गरजेचे आहे. कारण की संत पौल लिहिताना म्हणतो की तुमच्या अधिकाऱ्यांसाठी आणि पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करा, यासाठी की तुम्ही शांततेत जीवन जगावं. आता जोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत देवा तू तुझ्या मर्जीतलं सरकार दे यासाठी प्रार्थना करायची. जे सरकार येईल ते देवाने आम्हाला दिल्याच्यावर विश्वास ठेवून त्या सरकारमध्ये असणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी प्रार्थना करायची, कारण देवाने ते दिले. जर ज्यावेळेस आम्ही स्वीकारत नाही त्यावेळेस आम्ही देवाच्या उदात्त हेतूला नाकारतो, देवाने दिलेल्या सरकारला आम्ही नाकारतो. आणि म्हणून देव राजास्थानावर, देव राजे स्थानापन्न, त्याचा तो अधिकार आहे, त्याची ती कृपा आहे, त्याचं ते सामर्थ्य आहे. ज्या वेळेस देव राजास्थानावर बसलेला आहे त्यावेळेस राजास्थानावर बसलेला असताना इकडं उज्ज्या राजा मरण पावला. जगामध्ये कुणी येवो कुणी मरो, देव राजास्थानावरून नाही उठत. उज्ज्या राजा मरण पावला. जगामध्ये पुष्कळ राजे आणि राजसंस्था आल्या आणि या लोप पावल्या. जगातली सर्वात मोठी महासत्ता होती बाबेलची महासत्ता, एका रात्रीमध्ये देवाने संपवलं. का संपवलं? कारण की देवाच्या मंदिरातली जी पात्र घेऊन नबुखदनेस्सर राजा आपल्या शहरामध्ये गेला. प्रिय बंधू भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही एखादी वस्तू घरात आणतो ना
ते आमच्यासाठी, आमच्या पुढच्या पिढ्यांना आशीर्वाद देणारा का, हा पण विचार केला पाहिजे. ह्या नबुकद्नेसराला वाटलं घ्या देवाच्या मंदिरातली सोन्याची पात्र, त्याने काय वापरली नाही, नेलीन त्याने स्टोर रूममध्ये टाकली. त्याचा मुलगा बेलशस्सर म्हणला, मला आता आज दारू प्यायची, मला प्यायची, माझ्या अधिकाऱ्यांना प्यायची, माझ्या पत्न्यांना प्यायची, सगळे बोल आणा, शल्मोनाच्या मंदिरातून आणलेली जी पात्र आहे तिथून आणा. आम्ही घरामध्ये जे आणतो ते आम्ही विचार केला पाहिजे, त्यातून आमची मुलं बिघडतील, देवाचं वचन मोडतील, आम्ही हे शोधायला पाहिजे. त्याने तर आणून ठेवले. त्याला नुसतं असं वाटलं एका मंदिरातली पात्र ठेवली तर आडगळीच्या ठिकाणी, आणि जसं तो म्हणाला तसं लगेच देवाचा बोट आलं आणि लिहू लागलं, मणे मणे तखेल उपारसीन, मी तुला तागडीत तोलून पाहिलंस, तू उणा भरलास. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने आम्हाला तागडीत तोलावं आणि आम्ही उणे भरावं, ही अशी अवस्था आमच्यापैकी कोणाची नसावी. ज्यावेळेस आम्ही देवाला स्थान देतो ना, देव राजास्थानावर बसला, देवाच्या गोष्टीला आम्ही शिरसावंद्य मानतो, त्यावेळेस देव आमचा सन्मान करतो. त्या एस्तेरला त्यासाठी, तुझ्या लोकांसाठी, ह्या बेलशस्सरचं रात्री संपलं. बेलशस्सर नंतर मेदी आणि पारशांचं राज्य आलं. मेदी आणि पारशाचं राज्य आलं त्यावेळेस तो स्वतः राजा 70 वर्ष, त्यावेळेस त्याने राज्य काबीज केलं बाबेलचं. मेदी पारशानंतर आलं ग्रीकांचं राज्य, ग्रीकांचं राज्य संपलं. ते संपल्यानंतर आलं रोमनांचं राज्य. प्रिय बंधू भगिनींनो, जगत जेते आणि जे जगामध्ये स्वतःला श्रेष्ठ म्हणत होते, मग आश्चर्यापासून ते पार इकडं आल्यानंतर खाली इकडं रोमन साम्राज्यापर्यंत ज्यांनी जगावरती राज्य केलं, हे सगळेची सगळे राज्य पलटत गेली. कारण की देव राज्य करतो, आणि म्हणून आम्ही हे सांभाळायला पाहिजे. जगामध्ये सिंहासन कोणाचंही शेवटपर्यंत स्थानापन्न नाही, तर देव आणि देवाचं राजासन स्थानापन्न नाही, आणि म्हणून देवाच्या समोर आम्ही नतमस्तक व्हायला शिकायला पाहिजे. हे देवा, तुझा राजाधिकार आहे, तू त्या ठिकाणी आहे. त्यानंतर स्तोत्रसंहिता 11:4 मध्ये असं म्हणतो, तो राजासनावर बसलेला आहे आणि तो मनुष्यास आजमवतो. ज्यावेळेस आम्ही कबूल करतो ना, देव राजासनावर बसलाय, त्याचा दुसरा अर्थ आहे की देव आम्हाला तपासून पाहत आहे. देव अंतःकरण पडताळून पाहणारा देव आहे. देव आमचे चांगले आणि वाईट गोष्टी पडताळून पाहणारा देव आहे. एके ठिकाणी डिस्कशन चालू होतं, आणि डिस्कशन चालू होतं, काही वयोवृद्ध लोक एकत्र बसले, सगळे विश्वासणारे, आणि कोण म्हणते फार दुःख आहे, फार क्लष्ट आहे, फार अपेक्षा आहे, आता रिटायर झालो, माहीत नाही कसं होईल, पुढं कसं होईल, काय होईल, पेन्शनमध्ये चालेल की चालणार नाही, मुलं सांभाळतील की सांभाळणार नाही, नातवंडांचं कसं असेल, खूप मनात प्रश्न आहे. जग तर कुटील झालंय, जगामध्ये वाईट गोष्टी आहेत, जगामध्ये मोह आणि पाप सारखे आहेत, आणि हे सगळे चर्चा चालू असताना एक वयोवृद्ध सर्वात होता, सगळ्यांकडे बघत होता, सगळ्यांचं जे आहे की जगामध्ये जे वाईट आहे त्याच्याविषयी ते बोलत होते. आता काही खरं नाही या जगाचं. आणि त्यांनी विचारलं, अरे बाबा तुला काय म्हणायचंय? आणि तो म्हणताना म्हणाला, देव राजासनावर बसलेला आहे. माझे आजारपण, माझी आर्थिक परिस्थिती, माझा मान आणि सन्मान, माझे नियम, माझ्या योजना, माझ्या गोष्टी, माझं प्लॅनिंग, माझी व्यूहरचना, माझे असणारे विचार, माझा असणारा दृष्टांत, जगाची असणारी परिस्थिती, जगाचे असणारे नियम, जगाच्या असणाऱ्या गोष्टी, जगामध्ये लावून दिलेल्या रूढी आणि परंपरा, ह्या सर्वापेक्षा श्रेष्ठ तो आहे की जो राजासनावर बसलेला आहे. आणि तो आजही म्हणतो, आणि तो जगाकडे पाहून आणि ह्या सगळ्यांवर विश्वास लोकांकडे असं म्हणतो, मी देव त्यांच्याकडे पाहून हसत आहे. देव त्यांच्याकडे पाहून हसत आहे. देवाला आमच्यावरती हसण्यासाठी आम्ही वेळ द्यायला नको, कारण देव राजासनावर, तो आम्हाला आजमवतो. पुढची महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तो म्हणतो देव राजासनावर बसला, याचा अर्थ आहे की देवाच्या हातामध्ये सगळा कंट्रोल आहे. देवाचे एक सेवक आहेत A.W. पिंक, आणि त्यांनी लिहिताना देवाच्या कंट्रोलमध्ये, देवाच्या अधिकारात सगळ्या गोष्टी, याचा अर्थ काय की देव देव आहे कबूल करणं. त्यामुळं सगळ्यात चांगल्या गोष्टी असतील असं नाही, परंतु आमच्या कठीण काळामध्ये, आमच्या पडत्या काळामध्ये देवाची शांती आम्हाला पुरेशी आहे, आणि ती शांती आम्हाला पुढे घेऊन जाते. 2ऱ्या शताब्दीमध्ये एक मनुष्य होऊन गेला, त्याचं नाव फादर जोरम. असं म्हणतात की फादर जोरम यदा कदाचित संत योहानाचा शिष्य असावा, परंतु हा फादर जोरम लिहिताना दुसऱ्या शताब्दीत तो लिहिताना असं म्हणतो की गॉड्स ग्रेस विल नेव्हर टेक यू
वेळ हिज ग्रेस विल नॉट सस्टेन यू. देवाची कृपा तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल ज्या ठिकाणी तुम्हाला सावरू शकणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्यावेळेस म्हणतो देवाचं सार्वभौमत्व आहे, देवाची कृपा आहे, देवाचा अनुग्रह आहे, देवाची दया आहे, देवाचं सामर्थ्य आहे, देवाचं आमच्याकडे पाहणं आहे, देव आमच्याकडे आईसारखी प्रीती करतो, देव वडिलांसारखं आमचं संगोपन करतो. देव स्तोत्र 121 मध्ये म्हटल्याप्रमाणे दिवसा सूर्याची रात्री त्याला बाधा होत नाही. देव आमचं संरक्षकाला डुलकी लागत नाही. असा हा परमेश्वर आहे की जो सार्वभौम देव, की जो आमच्याकडे पाहत राहतो, आमच्याकडे लक्ष लावतो. कारण की तो राजासनावर बसलाय. राजासनावर बसलेला देव हा आमचा देव आहे, की ज्याला मी म्हटलं हे देवा तू माझा आहेस, आणि देव म्हणतो ख्रिस्तामध्ये मी तुला निवडलेला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, देव राजासनावर बसलाय. त्यामुळे काय होतं तर इब्री लोकासपत्र 4 अध्याय 16 वचन, इब्री लोकासपत्र 4 अध्याय 16 वचन, तो म्हणतो ऐनवेळी देवापासून कृपा मिळावी म्हणून आम्ही त्याच्या आसनाकडे किंवा राजासनाकडे जाऊ शकतो. देव राजासनावर बसलाय म्हणून त्याची दया आम्हाला प्राप्त होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या लोकांना देवाची दया कधीही सोडत नाही. म्हणून यिर्मया विलाप गीतात लिहितो त्याची दया आमच्यावर दररोज नवीन होते. त्या ठिकाणी 3ऱ्या अध्यायात असं म्हणतो आम्ही भस्म झालो नाही, ही देवाची कृपा होय. देव राजासनावर बसलेला तरी तो आमच्यावर दया करतो. दया करायचा आमच्यावर तो सोडत नाही, तो आमच्याकडे पाहत राहतो. आणि देवाची कृपा आमच्या असणाऱ्या ऐनवेळी सहाय्य मिळावं. कृपा हा शब्द असा आहे की ज्यामध्ये आहे की माझी लायकी नसताना कुणीतरी मला लायक करतं. सध्या शाळेमधले बरेच नियम बदलत आहे. परवा दिवशी एक नियम आला 10वीच्या पेपरमध्ये, सायन्स आणि मॅथ्सच्या पोरांना. कोण कोण 10वीला आहे रे? आहे का कोण? नाही यावर्षी आहे. त्या नियमाकडे दुर्लक्ष करायचं. तिथं लिहिलंय सायन्सच्या आणि मॅथ्सच्या पेपरमध्ये 20 मार्क पडले तरी पोराला 11वीत ढकला. जे शिक्षक वर्ग इथं 10वी वाले ते सांगतील सायन्समध्ये प्रॅक्टिकललाच तेवढे भेटतात. कठीण आहे है ना. आता ग्रेसचा प्रकार गेलाय. पूर्वीच्या काळी असायचं ठळक ठळक अक्षरात लिहिलं जायचं है ना. 30 मार्क पडले आणि मराठी मीडियमला शिकणाऱ्या बहुतांशी मुलांचा एका विषयामध्ये लाल रेघ असायची, तो आहे इंग्लिश. 30 अधिक 5 बरोबर 35 अंडरलाईन, म्हणजे 5 मार्क त्या प्रिन्सिपलने तुम्हाला दिलेत. तू पुढच्या वर्गात जा, 7वी 8वी काय असेल ते. ती त्याची दया आहे. माझ्यात लायकी नव्हती मी 8वीत जाऊन बसावं, परंतु त्याच्या दयेमुळे त्याच्या कृपेमुळे मी पुढे गेलो. आणि तो या ठिकाणी म्हणतोय देव राजासनावर बसलाय म्हणून ऐनवेळी म्हणजे काय, विदाउट प्लॅनिंग. ज्या वेळेस अशी परिस्थिती येते की जी परिस्थिती अचानक उद्भवली, जी परिस्थिती आली की ज्या परिस्थितीमध्ये आता मी हतबल झालोय, मी काय करू शकत नाही, त्यावेळेस तो म्हणतो त्यावेळेस देवाची कृपा आमच्यावरती संपन्न होते, कारण की तो राजासनावर बसलेला आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्यावेळेस ऐनवेळी परिस्थिती बदलेल त्यावेळेस देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये प्रगल्भतेने, फार जोराने, फार मोठ्या पद्धतीने, विशाल पद्धतीने आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना आम्हाला दिसते. देवाची कृपा, देव राजासनावर बसलाय म्हणून प्रत्ययास येते. आणि देवाची कृपा आमच्या संगती सदैव काम करते. टायटॅनिक शिप बुडाल्यानंतर त्यानंतर आणखीन एक शिप बुडालं. हे शिप चाललं होतं अमेरिकेतून मला असं वाटतं आफ्रिका खंडाकडे. ज्यावेळेस हे शिप निघालं आफ्रिका खंडाकडे जात असताना त्या शिपवरती साल्वेशन आर्मीचे 150 मुलं होते, 150 जण, की जे त्या शिपमधून चालले होते. आणि ज्यावेळेस ते चालले होते त्यावेळेस ते शिप फुटलं, बुडायला लागलं. बुडत असताना ह्या 150 मुलांनी, हे तरुण होते, आणि तिथं एक संकल्पना समोर आली होती की एक काम करूया, जे तरुण आहेत त्यांना वाचवूयात, कारण की हे देशाचं भवितव्य आहे. परंतु ते 150
ज्या 150 साल्वेशन आर्मीचे जे सगळे सेवक होते, ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि आफ्रिका खंडाकडे ते सुवार्तेसाठी आणि मिशनरी म्हणून निघाले होते, हे जात असताना ज्यावेळेस त्यांच्याकडे लाईफ जॅकेट आलं त्यावेळेस समोरच्या माणसाला ते विचारायचे, तुझं तारण झालंय का? तू येशूचा स्वीकार केलाय का? तुला येशू माहीत आहे का? पाप क्षमा मिळाली का? तुला तारणाची खात्री आहे का? तू जर आत्ता मेलास तर स्वर्गात जाशील का? देवाच्या समक्षतेमध्ये तू राहशील का? देव तुला पाचारण करेल का? देव तुला स्वर्गामध्ये प्रवेश देईल का? हे वेगळ्या प्रकारचे प्रश्न हे 150 जण समोरच्या असणाऱ्या लोकांना ज्यांच्याकडे त्यांच्याकडे लाईफ जॅकेट नव्हतं. आणि ज्या वेळेस ते म्हणायचे, कुणीतरी म्हणायचं नाही मला खात्री नाही की ते स्वतःचं जॅकेट काढून द्या, कारण की हे म्हणाले आमचं तारण झालंय, आम्ही ह्या समुद्रात जरी मेलो तरी आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकतो, कारण की ख्रिस्त माझी वाट पाहत आहे हात उघडून. भल्या व विश्वासुदास आहे. आणि मग एक जणाला एक वयोवृद्ध मनुष्य भेटला आणि तो वयोवृद्ध मनुष्य म्हटला, माझं जीवन सगळं संपलेलं आहे, तू जीवन जगायला पाहिजे. आणि त्या मुलाने प्रश्न विचारला, इफ एव्हर यू डाय नाव विल यू गो टू हेवन? डिड जीसस अलाव यू इन टू हिज हेवन? आणि तो माणूस विचार करू लागला. तो म्हटला, मला खात्री नाही, जर तू आत्ता मेलास, समजा तू आत्ता मेलास तर तू स्वर्गात जाशील का? आणि स्वर्गात गेल्यानंतर येशू की जो स्वर्ग येशूच आहे तो तुला स्वर्गामध्ये प्रवेश करू देईल का? आणि तो माणूस विचार करतो, म्हणा मला खात्री नाही. आणि ह्या तरुणाने आपलं जॅकेट काढून त्या वयोवृद्धाला दिलं, सांगितलं तू घाल, कारण तुला तारणाची गरज आहे. आणि त्या दिवशी त्या असणाऱ्या पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाने त्या दिवशी त्या ठिकाणी ख्रिस्ताचा स्वीकार केला, कारण की ह्या 150 असणाऱ्या साल्वेशन आर्मीच्या तरुण मिशनऱ्यांना हे माहीत होतं. अरे आम्ही विचार केला असता, अरे मी मिशनरी म्हणून गेलो तर तिथं 100 लोकांना वाचवेल, एका गावाला वाचवेल. आम्ही 150 गेलो तर 1.5-2 लाख लोकांना आमच्या काळात ख्रिस्ताकडे आणू. ह्या सगळ्यांनी लक्ष लावलं एका माणसाकडं, की जो माणूस वाचायला पाहिजे, माणूस वाचायला पाहिजे. कारण त्यांना हे माहीत होतं देव राज्य करतो, मीच जाऊन काम होईल असं नाही, माझ्याऐवजी दुसरं कोणी जाऊन काम करू शकतं, परंतु हा समोरचा माणूस वाचायला पाहिजे, कारण देव राज्य करतो. देवाच्या पापने आम्हाला आजमावतात. आणि तो माणसाने त्या दिवशी त्या समुद्रावरती ख्रिस्ताचा स्वीकार केला, येशूच्या मागं चालला लागला. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ज्यावेळेस जीवनात असं वाटतं खूप फ्रस्ट्रेशन आहे, खूप ताण आहे, खूप तणाव आहे, आता डिप्रेशनमध्ये चाललोय, खूप कठीण होत आहे, जीवन जगणं कठीण होत आहे, जीवनामध्ये आता आशा राहिली नाही, आता सगळं संपुष्टात येत आहे, आता असं वाटतं की आता काही चांगलं होणार नाही, आता आशेचा किरण कुठेही दिसत नाही, त्यावेळेस असं वाटतं की आता मी जिवंत न राहणं बरं. ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्यावेळेस सगळ्या बाजून ज्या वेळेस सैतान सगळ्या बाजूने काम करू लागतो आणि आम्हाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःला हे सांगायला पाहिजे, ज्या ख्रिस्तावर मी विश्वास ठेवला आणि ज्या ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे जो सर्व समर्थ देव की जो माझा पिता झाला तो आजही राजास्थानावर बसून राज्य करत आहे. आणि ह्या परिस्थितीतून तो मला निश्चित काढून नेणार आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस परिस्थिती बिकट आहे त्यावेळेस स्वतःला हे सांगा, देव राजास्थानावर बसलेला आहे आणि आमचा देव जो राजास्थानावर बसलेला आहे तो आम्हाला कधीही एकटं सोडत नाही. आणि शेवटची महत्वाची गोष्ट, देव राजास्थानावर बसलेला आहे. आणि योहान पुढे पाहताना पाहतो, सगळे 24 वडील, 4 प्राणी, असंख्य दिव्यदूत देवाच्या समोर जे आहेत, हे सगळेचे सगळे ज्या ठिकाणी देवाचं राजासन आहे त्या ठिकाणी स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र आहे. दुसरीकडे लिहिले स्वर्गातले रस्ते कुठल्या? बारामतीच्या सोन्याचे नाहीत. बारामतीच्या लोकांना बारामतीच्या सोन्याचं आणि दौंडच्या लोकांना दौंडच्या सोन्याचं फार अप्रूप आहे. आमच्याकडे शुद्ध सोनं भेटतं. जे सोनं सांगितलंय ना, त्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी ज्यावेळेस सोनं लिहिलंय त्यावेळेस व्हाईट गोल्ड होतं, म्हणून तो म्हणतो स्फटिकासारखा. स्फटिकासारखा म्हणजे पांढरा शुभ्र, स्फटिकासारखा म्हणून तिथे लिहिलंय. ते स्फटिकासारखा म्हणजे ती जी खालची जमीन आहे ना, ज्याच्यावर राजासन आहे ते व्हाईट गोल्डचं आहे, त्याच्यावरती देवाचं राजासन आहे. देव त्याच्यावर बसलाय, समोर 24 वडील आहेत आणि या सगळ्या 24 वडिलांनी जगामध्ये काहीतरी देवाच्या राज्यासाठी काहीतरी चांगलं केलंय, म्हणून देवाने त्यांना मुकुटाने सन्मानित केलं. आणि हे जे मुकुट आहेत त्यांनी आपले मुकुट काढले, समोर देवाच्या समोर ठेवले, देवाच्या समोर नतमस्तक झाले. आणि ते 4 प्राणी की जे स्वतः 6 पंख आहेत त्यांनी स्वतःचं तोंड झाकून घेतलं, अंग झाकून घेतलं आणि ते म्हणतात, पवित्र पवित्र पवित्र. देव राजास्थानावर बसलाय.
म्हणून ज्यावेळेस आम्ही उपासनेला येतो, ज्यावेळेस आम्ही स्तुती आराधनेला येतो, त्यावेळेस आम्ही एक गोष्ट पाहणं गरजेची आहे, आणि ती ही आहे की त्या देवाच्या समोर मी लीन आणि नम्र होऊन येणं गरजेचं आहे. माझे सन्मानाचे मुकुट मी काढून ठेवायला पाहिजे. काय सन्मान माझ्याकडे आहे. म्हणून मी अनेक वेळेस म्हणताना म्हणतो, चर्चमध्ये खुर्च्या यासाठीच नाहीत, कारण खुर्चीमध्ये माणूस इंडिव्हिज्युअल भरतो. चर्चमध्ये प्यूज आहेत, ह्या बेंच म्हणतो आपण, ह्याला प्यूज म्हणतात. चर्चमध्ये असणारे जे बेंच आहेत त्याला त्याला खरा शब्द आहे प्यूज. ह्या प्यूजवरती श्रीमंत बसतो, गरीब बसतो, दरिद्री बसतो, 10 वर्ष ख्रिस्ताचा स्वीकार केलेला बसतो आणि 1 वर्ष ख्रिस्ताचा स्वीकार केलेला बसतो. म्हणून सगळे सरसकट बसतात. म्हणून असं म्हणायचं नाही की ही माझी परमनंट जागा आहे. चर्चमध्ये कोणाची जागा परमनंट नसते. चर्चमध्ये केवळ एकाचीच जागा परमनंट आहे. कोणाची? कोणाची? हा, अहो नाही, पाळक साहेबांची जागा कशी होईल? ज्या ख्रिस्ताने मंडळीसाठी वधस्तंभावरती आपला प्राण वाहून तिला खंडने देऊन विकत घेतलं, त्या ख्रिस्ताची एकट्याची जागा सदा सर्व काळ त्या ठिकाणी आहे, तशीच आबाधित न हलणारी आहे. बाकी सगळ्या ज्या जागा आहेत ना, तिथं कुणी कधी केव्हा कोटी देवाच्या सोयीने आणि देवाच्या इच्छेने मनुष्य बसू शकतो. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जे आज माझ्याकडे आहे ते राज्य करतो म्हणून आहे, जे आज माझ्याकडे नाही ते राज्य करतो म्हणून माझ्याकडे नाही. हा जर आम्ही विचार केला तर फार चांगला आहे. आणि म्हणून देवाला स्तुती देत असताना देव राजास्थानावर बसलाय. जुन्या काळात म्हटलंय, देवाच्या समक्षेत आल्यानंतर आपले शब्द देवासमोर सांभाळून वापर. आमच्या प्रार्थना पोपटपंची नसाव्यात, आमच्या प्रार्थना पवित्र आत्म्याशिवाय नसाव्यात. आम्ही खूप चांगले शब्द वापरू, पण जर त्यातून देवाच्या आत्म्याला कनेक्ट होतं काही नाही. यदाचित आम्ही इथं प्रार्थना करताना करू, हे देवा आकाशला कलेक्टर कर. माझी इच्छा आहे आंटी, या चर्चमधून 2-4 जण तरी कलेक्टर व्हायला पाहिजे. आकाशला कलेक्टर कर. आणि बाहेर गेलो की म्हणतो कसला कलेक्टर होतोय. बाहेर गेला की म्हणतो हे काय सुधारणार नाही, कलेक्टर व्हायला किती करावं लागतं. मग बाबा प्रार्थना कोणाकडे केली तू? त्याच्या आई वडिलांना चांगलं वाटावं, मंडळीला चांगलं वाटावं. आम्ही प्रार्थना देवाकडे करतो. जर आम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करतोय म्हणतोय तर त्याचा अर्थ आहे की हे असंच घडणार आहे. नाही तर आम्ही सरळ सांगायचं, मी काय तुमच्यासाठी प्रार्थना करू शकत नाही. म्हणून शास्त्रात सांगितलंय, तुमचं बोलणं साखरेसारखं गोड गोड असावं. बरोबर ना? मिठासारखं रुचकर असावं. गोड बोलायची किमया देवाने जगाने स्वतः आत्मसात केली. मंडळीला देवाने मिठासारखं रुचकर बोलण्यासाठी बोलावले. जर प्रार्थना करू शकत, सरळ सांगायचं, मी काय ह्या गोष्टीसाठी प्रार्थना करू शकत नाही. नाही ना, काय काळजी करू नका ब्रदर, करतो प्रार्थना. कधी कधी अजूनही लोक म्हणतात, पाळक साहेब येता का? कुठं? ते 40 दिवस झालेत. अरे कसलं 40 दिवस? कधीच बंद केलंय ते, सगळीकडे बंद झालंय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही नाही कारण सांग, मी करू शकत नाही प्रार्थना तुमच्यासाठी. मनात द्वेष, तोंडात साखरेचे शब्द आणि बाहेर गेल्यानंतर कारट शब्द नकोय. देव म्हणतो एकाच तोंडातून गोड पाणी आणि कडू पाणी नाही येणार. म्हणून ज्यावेळेस आम्ही उपासना करतो, प्रार्थना करतो, त्यावेळेस देव राजस्थानावर बसला हे पाहून केलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांपेक्षा देवाला मला जास्त उत्तर द्यायचं आहे. कारण ज्यावेळेस मी तुम्हाला 40, 45, 50 मिनटं सांगतो, त्यावेळेस मी त्यासाठी जवळजवळ आठवडाभर त्याचा अभ्यास करत असतो, प्रार्थना करत असतो. तुम्ही 50 मिनिटाचा संदेश ऐकून जाता, माझ्याकडे त्याच्यापेक्षा पुष्कळ गोष्टी असतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कठीण काळातून जात आहात. चांगला काळ आहे. आजारपण आहे, आरोग्य आहे, श्रीमंती आहे, दारिद्र्य आहे, कठीणता आहे, परीक्षा आहेत, सुलभता आहे, असुलभता आहे. स्वतःला देवाचे लेकर म्हणून हे सांगा, ज्या ख्रिस्ताच्या द्वारे देव माझा पिता झाला आहे,
तो राजास्थानावर बसून आजही राज्य चालवत आहे आणि म्हणून मला भिण्याची गरज नाही. ह्या काळातून त्याच्या सार्वभौमत्वामध्ये तो मला बाहेर घेऊन जाणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा. सर्वजण उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद, सुवनदेव परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूया. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो. आम्ही मनुष्य म्हटल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीतून जाणारच, पण प्रभुदेव तुझं वचन आज आम्हाला शिकवतो की तू राजाधीष्ट आहेस. तू राजासनावर बसलेला आहे आणि तू राजासनावर बसलेला आहे म्हणून तू आम्हाला पहिली गोष्ट शिकवली की परमेश्वरा सर्व ठिकाणी तुझं राज्य आहे. दुसरी गोष्ट तू आम्हाला शिकवलीस की तू सार्वभौम आहेस. तिसरी गोष्ट तू आम्हाला शिकवलीस, आमचा मान आणि सन्मान आम्ही तुझ्याकडे काढून ठेवायला पाहिजे. चौथी गोष्ट तू आम्हाला शिकवलीस, आम्ही त्यामध्येच तू राजासमोर बसत तशी उपासना केली पाहिजे. आणि पाचवी गोष्ट तू आम्हाला शिकवलीस, आमच्या जीवनाच्या कुठलीही परिस्थिती असो, चांगली किंवा वाईट, तू राजावर सणावर बसलेला आहेस ह्याचं नेहमी आम्ही स्मरण ठेवावं अशी कृपा तू. प्रभुदेवा, तू ये आणि आमचा पुढारी हो. या आठवड्यामध्ये सुरू होत असणारा आणि संपन्न होत असणारा मेळा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादाने पूर्णतेस घेऊन जा. येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाला तू आशीर्वाद देणारा दे बाप तू हो. हे आमच्या जिवंत देवा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे असरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.